आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांना वंचितने पाठिंबा दिलाय। रामटेक लोकसभेसाठी वंचितकडून शंकर चहांदे यांनी उमेदवारी भरली होती, पण काही तांत्रिक कारणांसाठी त्यांनी माघार घेतली आहे। त्यामुळे रामटेकमध्ये आता महायुतीचे उमेदवार राजू पारवे, महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे आणि वंचितने पाठिंबा दिलेले किशोर गजभिये यांच्यामध्ये तिहेरी लढत असेल। वंचितची उमेदवारी रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाला मिळणार या संदर्भात प्रश्नचिन्ह कायम होतं। 2 एबी फॉर्म वंचितने दिल्याची सुद्धा चर्चा होती। काही तांत्रिक कारणांमुळे शंकर चहांदे यांना वंचितकडून उमेदवारी मिळालेली असताना सुद्धा त्यांनी ती उमेदवारी मागे घेतलेली आहे आणि त्यामुळे आता महायुतीचे उमेदवार राजू पारवे, महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे आणि वंचितने पाठिंबा दिलेले किशोर गजभिये यांच्यामध्ये ही लढत असेल। खरं तर रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली होती इथून महाविकास आघाडीने, मात्र जात पडताळणी प्रमाणपत्राचा मुद्दा ऐरणीवर आल्यामुळे रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द झाली आणि त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांची उमेदवारी या ठिकाणी कायम राहिली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।